टेट 2025चा फॉर्म भरत असताना तुम्हाला प्रश्न आहे की TET पेपर 1 पेपर 2 CTT पेपर 1 पेपर 2 तुम्ही ॲपियर आहात का महाटेटला किंवा सेंट्रल टेटला ॲपियर असाल तर यस करा. ॲपियर असून जर पेपर दिलाच नाही तर नो करा. दुसरा मुद्दा, ॲपियर आहात, पेपर दिला पण तुम्ही क्वालिफाईड नाहात तरी पण माहिती भरून खाली एक प्रश्न विचारतो, वेदर यू आर क्वालिफाईड और डिस्क्वालिफाईड, येस ऑर नो. तर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पण काहींचं म्हणणं आहे की सर सगळीच माहिती भरणं गरजेचं आहे का, किंवा मी असं केलं की मॅक्सिमम मार्क ज्या पेपरला आणि ज्या एक्झामला TET असेल किंवा CT असेल तेच भरतो, तसंही चालेल. नाही भरले बाकीचे तरी चालेल, आणि भरले तुम्ही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही असेल एक्झाम दिलेलं आहे आणि क्वालिफाईड असाल तर भरणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुमचा विचार 1 ते 8साठी केला जाईल, अन्यथा 1 ते 8साठी विचार केला जाणार नाही. आणि ज्यांचं BEd झालं आहे त्यांनी जर TET दिलीच नसेल तर त्यांना काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांना असंही 9 ते 12साठी विचार केला जातोच.